साधुबोध झाला तो निर्णयात हिला काहीच बोलला अनुभव कापुराच्या वादी उजळण्यात होती ढाईच समाप्ती झाली तशी मोक्ष रेखे आला भाग्य विनाकाला साधूचा केला हरिभक्त हे इकडे तिथंच बसा इथं मध्ये पटकन ज्ञानदेवा रस्ता देता रस्ता दे ना ज्ञानदेवा गोळी संगती सज्जनी हरिदिसे जनी म्हणे आत्मतत्वी हरिमुखे म्हणा पुण्या चिरमना कोण करे विठाला विठाला झाला तो निर्णय ढेला प्रसिद्ध संगी की ते संगीत स्वतः तो सर्वच्या क्षेत्र निवडलेला अभंग कुणाचा अभंगाचा शेवटचा काढून काढपणाय वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे हे तिथं बसा इकडे येऊन नका तू कोणा इकडे जागा नाही राहिल्या हा तुम्ही एकदा सुरू झाले शब्द नाही एकदा मी शब्द आला की तर समजायचं विठाला बसते तुम्ही इकडे येऊ नका परत आता इकडे तू आता इकून गेला येऊ नको इकडे परत तिथंच बस विठाला वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे वारकरी संप्रदायाचा खांब नाद बाबा आहे वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबर आहे आणि वारकरी संप्रदायाचं कर्म गोरोबा काका आहे आता एक वाक्य ज्याचा पाया ज्ञानदेव आहे त्याचा कळस वैराग्य आहे आणि ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे उत्तर आहे का शरीरात जसे पंच प्राण आहेत पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत तशी वारकरी संप्रदायाचे संत हे संप्रदायाचा प्राण आहे शरीर जसं 5 कोशाचं आहे अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश शरीरामध्ये 5 कोश आहेत अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश पृथ्वीमध्ये पंचमहाभूत आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश जसं जगातले सगळे संत हे वारकरी संप्रदायाचा प्राण आहे आता उलट फिरायचं शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत आता ते काढून घे रे आता बस काढून गेले पटकन दोन्ही मोबाईल काढून ते मोबाईल काढून घे ते मोबाईल काढून घे मी गेलो लाव ते काढून घे ते मोबाईल तुमची लाल लाईट बंद करा कॅमेरा चालू द्या फक्त लाल लाईट बंद करा ती चमकती कॅमेरे